गाईज, जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता जस्ट आलो आहे आम्ही. आता गाडी बिडी निघू आता थोड्या वेळात राऊंड मारायला. तर आता पोरं येतील तर आज बघू आज काय मजा आहे पोरांची. तर आता बघू आता, कारण की आता दिवाळीनंतर आता पोरांची पण आता हळूहळू येतात आहे, कारण की सुट्टीवर होते, मस्त फिरायला गेले होते. पण मी काय कुठे फिरायला गेलोच नाही दिवाळीत. पण आता बघू आता कुठे ना कुठेतरी जायचं आहे. आता बघू जसा टाईम भेटेल तसं आपण फिरायला जाऊ. तर माझी एक्झाम पण येते जवळ, तर एक्झाम पण एक्सप्लोअर करू आपण. काय मजा येते का नाही एक्झामला, कारण की एक्झामलासाठी पण आपल्याला जाम लांब जायचं आहे. बट आता बघू, आता जाऊ, आता निघू पोरा आणायला. तर पाऊसचं सीझन संपलं आहे तरी पाऊस पडतोच आहे. समजत नाही. ही त्रिशा बोलली मला बोलायला की दादा बोल पावसाबद्दल काहीतरी. पाऊस गेला तरी पाऊस चालू आहे. आणि बघा माझी आपली मंडळी रश्मी गरी 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 काली 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 आरो को ढूंढो काली पोरगी चला भावानया मंगल भावाजी. दादा ब्लॉग मध्ये पोलिसांच्या गाडीला गेला फटाका आणि दारूचं झालं मोय मोय. याची मंगल भावानया. लाईक शेअर सबस्क्राईब विथ शेअर ऑल्सो. करा शेअर करा सबस्क्राईब टाइम पास ब्लॉगला सबस्क्राईब करा. 1 लाख सबस्क्रायबर पाहिजे व्हिडिओला. सबस्क्रायबर गोल्डन डायमंड प्ले बटन डायमंड प्ले पाहिजे. सुपर डायमंड प्ले बटन आला पाहिजे. गाइस सपोर्ट करा. सपोर्ट सनी दादा टाइम पास ब्लॉग फॅन ब्लॉग्स. झाला आता राऊंड. आता आपला कंप्लीट. आता गाडी लावतो आणि जातो घरी. मस्त घरी जेवण बिवण करतो, थोडा आराम करू. आता जाऊ, आता घरी जाऊ आता थोड्या वेळात. आता काही काका गप्पा इप्पा मारू आणि जाऊ घरी. बघा किती कुत्र्यांची सेवा करतो ना, बघा. आलो घरी, मस्त फ्रेश बीच झालो आणि आता जेवण पण आता रेडी आपलं. मस्त भात कढी शेवची भाजी भाकर कांदा मस्त. आता खाऊ. जाम भारी. आता फेवरेट जेवण आहे आपलं. तर कढी भात आणि आता खाऊ मस्त. किती दिवसानंतर बनवले मम्मीने मला जेवायला. आता खाऊ आपण. बाजूला बसलं आहे, टेन्शन नाही. तर आता आलो आहोत घरून. डायरेक्ट शाळेतच आलो. पोरं आहे इथं सगळीजण. बघा तर आज जरा खूप लेट झालं होता यायला. मागे बघा मला व्हिडिओ सारखी बनवायला भेटत नाही. असा आवाज असतो पोरांचा. आवाज होता ना, अक्षरशः व्हिडिओच काढता नाही आली. या पोरांना काय बोलायचं समजत नाही. काय रे एवढा आवाज करतात का तुम्ही? हा काय हो, अक्षरशः व्हिडिओ बनवायला भेटत नाही. तर पहिले की थोडी मजा येत नाही, पण काहीतरी करावं लागेल. ते इंटरेस्टिंग काय करायला लागेल बघू. माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर काहीतरी सांगा आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की. आता घरी आलो मस्त. आता मॅच पण चांगली चालू आहे, एकदम इंटरेस्टिंग. 243वर 5 विकेट चालू आहे कंटिन्यू. आणि आता बघू, आता आपल्याला इंडियाला पूर्णपणे सपोर्ट करायचं आहे. जस्ट घरीच आता आलो. बोललो आता नाश्ता विष्टा करतो बोललो थोडा. आणि नाश्ता विष्टा करतो आणि इंडियाला पूर्णपणे आता आपल्याला सपोर्ट करायचा आहे. त्या दिवशी जसा इंडियाला सपोर्ट केला तसा यंदा पण आता सपोर्ट करायचा आहे. इंडिया सेमीफायनलला आहे आणि या टायमाला आपल्याला वर्ल्ड कप इंडियामध्येच ठेवायचा आहे. तर आपण फुल प्रयत्न करू आता जिंकण्यासाठी. जस्ट आत्ताच विकेट पडली, मस्त बघा तुम्ही पण मॅच. आणि मस्त विकेट पडली आणि आता पूर्णपणे आपण इंडियाला सपोर्ट करू आणि तुम्ही पण करा. त्याची पोझिशन एवढ्या भारी लेवलला आली ना आता. 199वर 2 विकेट आहे आणि 140 बॉलमध्ये 113 रन हवे. आणि अजूनही आपण इंडियाला सपोर्ट करायचं आहे कंटिन्यू. आणि इंडिया फायनलला गेलीच पाहिजे. आज 12मध्ये 8 पाहिजे इंडियाला जिंकण्यासाठी. आणि अजून जे एवढी भारी खेळते ना, 127वर आहे. असं वाटतं आज तर इंडिया फायनलला जाणार आहे आणि कन्फर्म झालेलं आहे. 8 रन बाकी आहे. इंडिया अशा प्रकारे जिंकली आणि तुम्हाला बोललोच होतो की इंडिया जिंकणार आहे. आणि खूप आनंद होतोय इंडिया जिंकली. आणि आता परत आता 2 तारखेला मॅच इंडियाची, इंडिया साऊथ आफ्रिका. तेव्हा पण तुम्ही सगळ्यांनी इंडियाला खूप खूप सपोर्ट करा अशी माझी विनंती आहे. आणि काय सांगू, हे बघा एक बात होता है ना आकाश कि अब हमें मिलेगा एक नया विश्व चैंपियन. भेटलाच पाहिजे इंडियासाठी आज वर्ल्ड कप. आणि हा वर्ल्ड कप इंडियामध्येच राहायला पाहिजे. आज इंडिया एवढी भारी टीम खेळली आहे
आणि अशीच ही इंडिया कंटिन्यू फायनलला पण अशीच खेळली पाहिजे आणि हा वर्ल्ड कप जे 2023ला झालं होतं ते झालं नाही पाहिजे रिटर्न आता, तर तो वर्ल्ड कप इंडियामध्येच राहिला पाहिजे. तर इंडिया टीमला गुड लक आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या इंडियाच्या टीमवर आणि इंडिया जिंकली पाहिजे. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.